थंडीच्या दिवसात बाजारात ताजे मटार मिळतात. एरवी आपण विकतचे फ्रोझन मटार किंवा घरी साठवलेले मटार एखाद्या पदार्थासाठी वापरतो. पण थंडीत ताजे हिरवेगार मटार बाजारात येत असल्याने त्यापासून वेगवेगळे पदार्थ या काळात आवर्जून केले जातात. मटारचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा एक स्पेशल पदार्थाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक असा पदार्थ म्हणजे ताज्या मटारची हॉटेलसारखी मसालेदार भाजी करणार आहोत. करायला खूप सोपी आहे आणि याची चव खूप छान लागते. चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. सर्वप्रथम वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे वाटाणे सोलून घेतलेत. तर तुम्ही पाहू शकताय बाजारात आत्ता पण सध्या खूप छान वाटाणे फ्रेश मिळत आहेत. आता हे थोडेसे आपण शिजवून घेणार आहे. इथे गॅसवरती एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतले. आता थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण वाटाणे टाकणार आहे. थोडंसं मीठ आणि साखर टाकलेली आहे. तर याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे याचा कलर टिकून राहतो. त्यामुळे आपण यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि हे वाटाणे जास्त शिजवायचं नाही. 1-5 मिनिटच शिजवायचं आहे. सॉफ्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा. आता इथे गॅस बंद करून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ. इकडे एक कढईमध्ये थोडंसं तेल टाकून 2 कांदे मध्यम आकाराचे थोडंसं परतून घेणार आहे. आता यामध्ये 2 टोमॅटो कट करून टाकलेत, ते पण परतून घेऊ. थोडेसे काजू पण टाकलेले आहेत, ते पण परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आपण यामध्ये काजू भाजून टाकलेत. तुम्ही त्याऐवजी बेसन भाजून पण टाकू शकताय, पण कसं काजूने छान चव लागते, त्यामुळे मी इथे काजू वापरलेला आहे. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं लसूण आणि अद्रक पण टाकलेलं आहे त्यातच. आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ. इकडे गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे मोठे तेल घातले. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता. तेल गरम झाल्यानंतर जिरे, वाटून घेतलेला मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा. मध्यम आचेवरच परतायचं. धणे जिरे पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट आवडीनुसार, हळदी पावडर चिमूटभर, चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मसाले मध्यम आचेवर परतून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे ते आणि कढईला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ. तर तुम्ही पाहू शकताय तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे शिजवलेले वाटाणे. वाटाणे टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकलेलं आहे. तर या भाजीला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आता झाकण ठेवून 1-5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर या भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकताय भाजीला छान कलर पण येतो. आता इथे आपली भाजी झाली आहे. थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायचं आणि मिक्स करून घेऊ. गॅस बंद करायचा. आता इथे आपली ताज्या मटारची हॉटेलसारखी मसालेदार भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही खायची कशी? तुम्ही ही तंदुरोटी किंवा चपाती साधी यासोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकताय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आजची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.